नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुनर्ष एकदा तुमचे सर्वांचे लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता खऱ्या अर्थानं तुमच्या खात्यावरती पुढील 2 ते 3 तासामध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता शिक्कामोर्तब केला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि खऱ्या अर्थानं नेमकी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणती महत्त्वाची कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत आणि पुढील 2 ते 3 तासामध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार हे देखील शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला अशीच महत्त्वाच्या अपडेट साठी नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया आणि हे देखील लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती आजच या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, तुमची महत्त्वाची कामे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे, त्यासोबत तुम्ही पात्र असणे अतिशय आवश्यक आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे हप्ते व पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं मागील पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत जमा होणे अपेक्षित होते आणि जमा करायला पाहिजे सुद्धा होता। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। काही तांत्रिक कारणांमुळे शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुरुवात करायची होती, कर्जमाफीच्या याद्या जाहीर करायच्या होत्या, याच कारणामुळे नमोचा हप्ता रखडला होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे आश्वासन दिलं। परंतु शेतकरी बांधवांनो आता कसली काळजी, कसली चिंता करू नका। आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार व तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत। आता शेतकरी बांधवांनो फक्त तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सर्व काही अधिकृत माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे थोडासा वेळ काढून नक्की लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, त्यानंतर लगेच आपण कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत। खऱ्या अर्थानं जर का शेतकरी बांधवांनो ती तुमची 3 कामे पूर्ण असतील, त्या 3 पैकी एक जरी काम तुमचं अपूर्ण नसेल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये एकत्रपणे जमा होणार आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। त्यासोबत शेतकरी बांधवांनो जर का त्या 3 कामांपैकी एक जरी काम तुमचं अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बोलताना स्पष्टपणे आव्हान केलं आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला, तुमची कामे पूर्ण आहेत का हे देखील तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो देशाचे मुख्यमंत्री, त्यासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं, आज पहिल्याच टप्प्यामध्ये पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा + 10वा हप्ता शेतकरी बांधवांनो या पात्र म्हणजेच की 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। जर का या 21 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या तालुक्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये, तुम्ही वंचित सुद्धा राहणार नाहीयेत आणि पुढील काही तासांमध्ये तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परंतु हे देखील लक्षात घ्या, फक्त या म्हणजेच की या जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे। जर का या म्हणजेच की 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव आलं तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती कामे करायची आहेत व कोणते म्हणजेच की 21 जिल्हे आहेत आता सविस्तरपणे जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र आहेत, खऱ्या अर्थानं कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत। त्यानंतर लगेच पुढे जाणून घेऊया की नेमकी कोणती खऱ्या अर्थानं तुम्हाला महत्त्वाची कामे करायची आहेत आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया। जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये, अजिबात तुम्ही या ठिकाणी वंचित राहणार नाहीयेत। पूर्णपणे
पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता पहा नंबर 1 वरती कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे खऱ्या अर्थानं मागील हप्ते जमा झाले आहेत, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे खऱ्या अर्थानं मागील हप्ते जमा झाले आहेत, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा तुम्ही जर का पहिल्या हप्त्यापासून 23व्या हप्त्यापर्यंत लाभ घेतलेला असेल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांना दरवेळी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटतो अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा जर का आमच्या म्हणजेच की खात्यावरती लाभ भेटत नसेल तर आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे हप्ते आज या ठिकाणी जमा होणार का? तर शेतकरी बांधवांनो होय, जर का तुम्हाला मागील नमोचे हप्ते भेटलेले असतील तर तुम्हाला पुढचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। आणि जर का तुम्हाला मागील नमोचे हप्ते भेटलेले नसतील तर तुमच्या खात्यावरती पुढील नमोचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार नाही। आणि ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटतो अशा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला असं देखील वाटत असेल की आमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ भेटतो मग आम्हाला भेटणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे तर ऐकलेलंच असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये दिले जातात, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून दर वर्षाला तुम्हाला खऱ्या अर्थानं 6,000 रुपये दिले जातात। परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचे नमोचे 2 हप्ते रखडलेले आहेत आणि ते सुद्धा शेतकरी बांधवांनो आजपासूनच या ठिकाणी वाटप करण्याला सुरुवात होत आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आणि कोणती महत्त्वाची तुम्हाला कामे करायची आहेत हे थोडक्यात समजून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। शेतकरी बांधवांनो नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का हे तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलेलं असेल तर पूर्णपणे रक्कम ही खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो आता कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाहीये, पूर्णपणे रक्कम बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता चला कोणती कामे करायची आहेत ते समजून घेऊया आणि त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी पाहूया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। होय शेतकरी बांधवांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव वंचित राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करायचं आहे। शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर सर्वांनाच माहित आहे सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत योजनांचे पैसे जमा होतात आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। आणि डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नाही असे शेतकरी बांधव वंचित राहणार आहेत। अशा शेतकरी बांधवांना डीबीटीच्या अंतर्गत रुपया सुद्धा या ठिकाणी भेटणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या। त्यामुळे तुमचे हप्ते वंचित राहू शकतात। याच कारणामुळे नंबर महत्त्वाचं 1 वरती काम आहे ते म्हणजेच की आधार कार्डासोबत म्हणजेच की आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करायचं आहे। आता महत्त्वाचं दुसरं काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। अनेक शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी अपूर्ण आहे। जर का फार्मर आयडी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। जे शेतकरी बांधव लवकरात लवकर फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत। अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता म्हणजेच की याचे 2,000 रुपये एकत्रपणे रक्कम जमा होणार आहे। आणि जर का फार्मर आयडी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आयडी लवकरात लवकर बनवून घेऊ शकता। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी बनवून घेणार नाहीत असे शेतकरी बांधव वंचित राहणार आहेत। आणि ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी बनवलेला आहे किंवा बनवून घेणार आहेत असे शेतकरी
बांधव खऱ्या अर्थानं यासाठी शेतकरी बांधवांनो पात्र असणार आहे। त्यानंतरचं महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण 21 जिल्ह्यांची यादी पाहूया। 20 ते 21 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। या 20 ते 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये खऱ्या अर्थानं जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्ही सुद्धा वंचित राहणार नाहीत, पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे तुम्हाला नक्की चेक करायचं आहे। तर आता पहा नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे हे म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमची ई केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, परंतु जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। जर का शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई केवायसी करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो हे कामे तुमची पूर्ण असतील, ह्या कामांपैकी एक जरी काम तुमचा अपूर्ण नसेल तर तुम्ही पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुमच्या खात्यावरती रक्कम भेटणार आहे पुढील 2 ते 3 तासामध्ये, हे सुद्धा लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी बांधवांनो गडचिरोली गोंदिया। गडचिरोली गोंदियामधील शेतकरी असाल, गडचिरोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, गडचिरोली गोंदियामधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। गडचिरोली गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोलीमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर आता हिंगोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। हिंगोलीमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो काही अडचण न निर्माण होता जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव जालना। जळगाव जालनामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव जालनामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, जळगाव जालन्यामधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नागरिक असाल, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल तुमच्या जिल्ह्यावरती सरकारच्या माध्यमातून टिक अलर्ट देण्यामध्ये आलाय का, तुमच्या जिल्ह्याची निवड करण्यामध्ये आली का, तर जळगाव जालन्याची सुद्धा निवड करण्यामध्ये आली असून आता जळगाव जालन्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर लातूर। कोल्हापूर लातूर मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतर पुणे रायगड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणे रायगड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरी सांगली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, रत्नागिरी सांगलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सातारा सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, सातारा सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर सोलापूर ठाणे मधील सुद्धा सर्व नागरिक सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर ठाणे उरद्दा वाशिम यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये, या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर धुळे चंद्रपूर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, धुळे चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बीड भंडारा बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की प्रक्रियेद्वारे पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार आहे। अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या जिल्ह्यांपैकी जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आलेला असेल तर पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, कसली काळजी कसली चिंता करू नका। त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।